तर तेव्हा मला धमकी आला, ते पुस्तक प्रकाशित झालं, तुमचं घर जाळून टाकू. आता मी राहत होतो जिथे राहत होतो ते अवतीभोवती वस्ती नव्हती, 2 घरं होती, पण ते आपापल्या घरी राहायचे, प्राध्यापक असल्यामुळे त्यांचं काही देण्याघेण्याने कोणाला. पण अवतीभोवती जंगल होतं, शेती होती. तर मी त्यांना उत्तर दिलं की जो कोणी येईल घर जाळायला, एक तर माझं घर काही शनिवारवाडा नाही पटकन जळून जाईल, आणि जायला आलं तर तुम्ही तुमची व्यवस्था करा, मी तुम्हाला गाडून टाकेल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रीयांचं जणू दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अलौकिक कार्य केलंय ते कित्येकांची प्रेरणा झाली. त्या काळामध्ये 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराज स्वराज्याची प्रतिज्ञा घेतात आणि एवढं मोठं हिंदवी स्वराज्य उभं करतात. निश्चितच त्यांचं कार्य फार मोठं आहे. पण तरीही इथल्या काही लोकांनी त्यांना शूद्र नेमलंय आणि त्यांचा राज्याभिषेक नाकारलाय. त्यांना काय काय करावं लागलं, एका राजाला शूद्र म्हणून हिणवल्या गेलं. किती मोठी ही दुर्दैवाची गोष्ट. शिवाजी शूद्र कसा हे अत्यंत गाजलेलं पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर अशोक राणा सरांनी. मित्रांनो, खरं म्हणजे हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, अस्मितेचा प्रश्न आहे की ज्या शिवाजी महाराजांना आपण गुरु मानतोय, प्रेरणा मानतो, ते शूद्र कसे काय. या संदर्भात आपण आज बोलूया डॉक्टर अशोक राणा सरांसोबत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आपल्या साहित्य संवाद या युट्यूब चॅनलवर. धन्यवाद. आपण अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि सगळेच पुस्तकं एक संशोधनात्मक याचा एक उच्च दर्जाचा आदर्श अशा पद्धतीचे आहेत. शिवाजी शूद्र कसा हे आपण पुस्तक लिहिलंय आणि महाराष्ट्रभर गाजलंय. खरं म्हणजे या पुस्तकानेच आपल्याला एक इतिहास संशोधक म्हणून ओळख दिली. शिवाजी महाराजांना शूद्र समजणारी क्षुद्र मनोवृत्ती याही महाराष्ट्रामध्ये होती. ती कशी होती या संदर्भात आपण या पुस्तकामधून उहापोह केलेला आहे. पहिल्यांदा हे सांगा सर की शिवाजी शूद्र कसा ही तर अत्यंत मानहानी करणारी गोष्ट आहे, महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे जी शिवाजी महाराजांच्या संदर्भात घडली आहे. हे तुम्ही जेव्हा इतिहासामध्ये वाचले की शिवाजीलाही शूद्र समजलं गेलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं. ती वेदनादायक अनुभव होता तो. एकतर शूद्र या शब्दाबद्दल फारशी माहिती मला त्या काळात नव्हती आणि आपण असं समजतो की अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्या अनुसूचित जातीच्याच लोकांना शूद्र म्हटलं जातं. तर पण एक चांगली गोष्ट घडली ज्या काळात हे पुस्तक लिहिलं त्याची आधी. हे पुस्तक 1988-89 दरम्यान लिहिलं आणि 1984 मध्ये मला एक संधी मिळाली. इथे यवतमाळ उमरसरा भागात बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होते, तिथे व्याख्यान द्यायची संधी मला मिळाली. तर त्या काळामध्ये मी हुएर शूद्राज हे बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचलं आणि तेव्हाही माझा समज होता की ज्यांना अस्पृश्य मानलं गेलंय त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं आहे. तर मी त्या ठिकाणी इतिहास संशोधक बाबासाहेब आंबेडकर या विषयाचं व्याख्यान दिलं. म्हणजे आता त्या गोष्टीला 40-41 वर्ष झाली यावर्षी. तर त्या पुस्तकामुळे मला दिशा मिळाली. शूद्रपुरी कोण होते या पुस्तकामुळे खऱ्या अर्थाने मला जाणवलं की बाबासाहेबांनी ज्यांच्याकरता हे पुस्तक लिहिलं ते किती वाचतात की वाचत नाही हा एक प्रश्न होता. आणि या पुस्तकाचा शेवट जो केला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जो अन्याय झाला आणि तो अन्याय करणारा वर्ग जो होता ब्राह्मण वर्ग, त्यांनी पुढल्या काळात शिवाजी महाराजांच्या वंशजावरही अन्याय केला. आणि शाहू छत्रपती जे शिवछत्रपतीच्या गादीचे वारस राजाराम महाराजांचे वारस, पन्हाळगडावर जे राज्य स्थापन केलं होतं तारा राणीने त्याचे वारस, तर त्यांच्यावरही अन्याय झाला. ह्या दोन्ही प्रकरणावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात असलेलं जे वेदोक्त प्रकरण शिवराज्याभिषेक त्याच्यावेळी झालेलं आणि नंतरच्या काळात मग रामराजा, नंतर सयाजीराव गायकवाड, प्रतापसिंगराजे भोसले आधीचे, मग सयाजीराव गायकवाड नंतर जे बडोद्याचे आणि नंतर मग जे गाजलेलं वेदोक्त प्रकरण जे होतं ते शाहू छत्रपतींच्या बाबतीत. हे वाचल्यावर मला जास्त त्रास झाला, वेदना झाल्या की राजे महाराजांच्या वाट्याला जे दुःख आलं, त्यांना शूद्र म्हणून हीन लेखलं गेलं, साधं हीन लेखलं गेलं नाही, त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित केलं गेलं. हीन लेखलं तर माणूस आपला मार्ग शोधतो, तो त्यांच्या वाटेला जात नाही. पण जो तुमचा हक्क आहे, सन्मान आहे, तोच नाकारत असेल त्या कारणाने की तुम्ही केव्हा तरी शूद्र होतात तेव्हा तुम्ही
क्षत्रिय नाहीत, त्या उच्चवर्णीय नाहीत, एवढ्या कारणाने एखाद्याचा हक्क नाकारला गेला असेल तर ते दुःख किती मोठं असेल. तर हे समजून घेण्याकरता मग मी बाबासाहेबांच्या या ग्रंथानंतर अनेक पुस्तकं वाचली. त्यातल्या त्यात धनंजय कीर यांचं जे लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती हे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकामध्ये या गोष्टीचा उहापोह केलेला आहे. आणि यली फडके या शीर्षकाचं एक पुस्तक केलं आहे. त्याचे शीर्षक हेच आहे, लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू. त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या धनंजय कीरांच्या पुस्तकात नाही आहे त्या त्यात आल्या आहेत. तर हे सगळं वाचल्यावर मला असं लक्षात आलं की हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. कारण ते आपण वाचून चालणार नाही, भाषण लिहून भाषण किती लोक ऐकतील, हे लिहून ठेवलं आणि छापलं गेलं, लोकांपर्यंत पोचलं. तर हा जो भाग आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला अतिशय म्हणजे वेदनादायक भाग आहे, तो लोकांपर्यंत येईल आणि लोकांना जाणीव होईल की आपण कोण आहोत. कारण मराठे, राजपूत किंवा यादव अशा अनेक जाती आहे आपल्या भारतामध्ये, त्या स्वतःला क्षत्रिय म्हणवतात आणि स्वतःला क्षत्रिय म्हणवतात आणि इतरांना हीन लेखतात. यांची परिस्थिती कशी असते, त्यांच्यावर क्षत्रियांच्यावर ब्राह्मण आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये मुखापासून ब्रह्मदेवाच्या मुखापासून ब्राह्मण झाले, बाहूपासून क्षत्रिय झाले, पोटापासून वैश्य झाले, पायापाशी शूद्र. तर पायाच्या खाली काय मग पुन्हा आहेच नाही व्यवस्था. पायाच्या खाली चप्पल असते आपल्या, किंवा जोडा असतो, पादत्राण असतात. तर चातुर्वर्ण व्यवस्थेच्या खाली पंचम वर्ण नावाचा एक प्रकार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की जे अतिशूद्र आहेत, ज्यांना अस्पृश्य मानलं गेलं आहे समाज व्यवस्थेने किंवा धर्मव्यवस्थेने, तर तो 5वा वर्ण आहे. पण 5वा वर्ण हा चातुर्वर्ण्याचा भाग नाहीये. तसं चप्पल किंवा जोडा हा काही शरीराचा भाग नसतो, तसं 5वा वर्ण हा चातुर्वर्ण्याचा भाग नाही. म्हणजे आर्यांच्या किंवा वैदिकांच्या समाज व्यवस्थेचा भाग नाही आहे, तो बाहेर फेकलेला वर्ग आहे, ज्याला आपण गावकुसा बाहेरचे लोक म्हणतो. तर अशा वर्गाची व्यथा आणखी किती मोठी असते. तर हुए शूद्रात वाचल्यावर मला हुए आणि त्याच्यामध्ये वाचायला मिळालं की एलिएशन ऑफ कास्ट ही पुस्तकं बाबासाहेबांची वाचली, तेव्हा लक्षात आलं की फार मोठा वर्ग आहे जो वंचित आहे या साधन संपत्तीपासून आणि सन्मानापासून तर आहेच आहे. पण त्याच्याशिवाय हा गाडा चालत नाही, गावडा चालत नाही. समजा गावात ढोर मेलो असेल तर ते महार वाहून देतो, त्या चांभार पायकार तयार करतो म्हणून आपण पायकार घालतो, त्या भंगी तुमची गाण साफ करतो. अशा अनेक जाती जमाती आहेत. ढोर आहे, ढोर नावाची जात आहे कातळ सोडणारी. तर अशा तऱ्हेच्या ह्या जातींना हिन लेखलं गेलं, पण त्याच्याशिवाय तुमचं पान हलत नाही ना. एकीकडे त्यांच्या सेवाही घ्यायच्या, दुसरीकडे त्यांना हिन लेखायचं. तर हा प्रकार खालच्या पातळीवर तर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला समर्थन देणारा एक मधला वर्ग आहे, स्वतःला क्षत्रिय मांडणारा किंवा ओबीसी वर्ग. तर ह्या ओबीसी वर्गांना ही जाणीव व्हावी की तुम्हाला काही फार चांगलं काही म्हटलेलं नाही. जरी तुम्ही इतरांना हिन लेखत असला तरी तुम्हालाही हिन लेखलं गेलं आहे. म्हणून एक म्हण त्या काळात डोक्यात माझ्या आली होती की वरच्यांच्या पायावर माथा आणि खालच्यांच्या माथ्यावर लाथा. ही म्हण मला सुचली होती, ती ऐकली मला माहित नाही. म्हणजे जे वरचे बांधले गेले त्यांच्या पायावर डोकं टेकवायचं आणि जे खालचे बांधले त्यांच्या डोक्यावर पाय ठेवायचा. असा हा वर्ग जो आहे मधला, हा प्रकार करतो. त्यामुळे जाती व्यवस्था ही टिकून राहते आणि जाती व्यवस्था टिकून राहणं हा भाग वेगळा, त्याचे फायदे असतील नसतील भाग, पण उच्च नीच भाव टिकून राहतो. एखाद्याला ही लेखणं, माणसाचा माणूस पण नाकारणं. तर या प्रकाराला कारणीभूत असणारा जो ओबीसी वर्ग आहे, कुणबी आहे, तेली आहेत, माळी आहे, धनगर आहे, सुतार आहे, सोनार आहे, लोहार आहे, 18 पगड जातीचे लोक, 12 मुलगा. तर अशा लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी मग मी या प्रकाराला प्रकाश टाकायचं ठरवलं. त्याला कारणीभूत 2 घटना घडल्या. एक तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं 1988 मध्ये यवतमाळला नगर वाचनालयात भाषण होतं. त्याचा विषय होता शिवाजी कोण होता. जातीयवाद विरोधी मेळावा म्हणून कम्युनिस्ट पक्षाच्या काही शाखांनी तो कार्यक्रम ठेवला होता आणि त्याचा अध्यक्ष मी होतो. तर माझ्याकरता ती अभिमानाची गोष्ट आहे की अशा मोठ्या मेळाव्याला मला त्यांनी ते मान दिला. पण तो काही सहज दिला नाही. त्याच्या आधी गावातल्या एका पत्रकाराला तो सन्मान दिला होता आणि मग त्याला तो अध्यक्ष करणार असं कळल्यावर मग त्यांचे जातभाई जे होते ते गेले आणि त्यांच्यावर दबाव टाकला की बा तुम्ही अध्यक्ष कसं काय होऊ शकता. तो ब्राह्मण होता पत्रकार. मग माझ्याकडे ते आले. मी अगदी तरुण, 88 ची गोष्ट आहे, म्हणजे 30 वर्षाच्या जवळपास वय होतं, 32 वर्ष, 32-33. तर मला अध्यक्ष करणं पानसरे सारखं एक मोठं व्यक्तिमत्व, भव्य दिव्य, तर माझ्याकरता ती गोष्ट निश्चितच अभिमानाची होती.
तर त्यांनी जे भाषण दिलं त्याच्या आधी त्याची जाहिरात झाली हा. आणि जाहिरातीत मी अध्यक्ष आहे असं सुद्धा जाहीर करण्यात आलं. हा. तर त्यामुळे मग गावात हा 87चा काळ आहे, 87-88 मध्ये ही घटना घडली. पण 87 मध्ये सत्तेवर शिवसेना आली होती. शिवसेना एक राजकीय पक्ष म्हणून उदयाला आला आणि सत्तेवर आला डायरेक्ट. त्यामुळे शिवसेनेच्या ज्या शाखा आहेत त्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. तर यवतमाळातील 4-5 शाखा त्या काळात होत्या. आणि श्रीधर मोहोळ नावाचा एक आमचा विद्यार्थी त्याचा अध्यक्ष होता जिल्ह्याचा. तर तो मला भेटला आपल्या कॉलेजमध्ये. सर तुम्ही जाऊ नका. म्हटलं का जायचं नाही. तर तो म्हणाला की इथे शिवाजी कोण होता म्हटलंय. कोण होते असं नाही म्हटलं. म्हटलं तुम्ही जाणं बरोबर नाही म्हणे. अपमान आहे शिवाजी महाराज. ठीक आहे म्हटलं. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही या आणि तुमचं मत मांडा त्यांच्यासमोर. ते काय मांडणार मला काही माहित नाही. मग हे पोलिसांना कळलं की अशा तऱ्हेने मला काही लोक भेटले शिवसेनेचे आणि मला धोका होऊ शकतो. कारण त्यांनी सांगताना असं म्हटलं होतं तिथे तुम्ही गेले धक्काबुक्की झाली तर जबाबदारी आमची राहणार नाही. आता विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी प्रेमाने मला सांगितलं. पण ही गोष्ट पटकन पोलिसापर्यंत गेली आणि पोलीस माझ्याकडे आले. LIB वाले म्हणून असं तुम्हाला काही धमक्या दिले का कोणी. म्हटलं धमक्या नाही, विद्यार्थी होते. त्यांनी सांगितलं की सावध राहा, असं काही होऊ शकतं, झालं तर जबाबदारी आमची राहणार नाही. म्हटलं मला काही हरकत नाही, काही झालं तरी मी पाहिजे. तर मग तणाव खूप वाढला होता. तेव्हा शिवसेनेच्या अनेक शाखांना त्यांनी बोलवलं होतं. सगळीकडे ते भव्य उपरणाधारी लोक होते. दहशत निर्माण झाली होती. आणि मग पोलीस सुद्धा जागरूक झाले आणि पोलिसांनी पूर्ण कडेकोट बंदोबस्त केला होता. जाणाऱ्या येणाऱ्याची तपासणी करायची, शस्त्र वगैरे कोणी आणतं का. तर मग जेवढे शिवसेनेचे लोक आले त्या सगळ्यांची तपासणी त्यांनी केली. त्यांना बसू दिलं. पण जाताना सांगितलं की तुम्ही काही केलं तिथे तुम्हाला अटक करू, उपचार करायचं. तर ते समोर जाऊन बसले शिवसेनेचे सगळे लोक. आणि त्याच्या मागे ते कम्युनिस्ट पार्टीचे लोक होते. AISF, PSFI किंवा डिस्कस नावाची संस्था आहे. तर अशा या संस्थांचे सदस्य होते. आणि त्याच्या मागे बहुजन समाज पार्टीचे लोक होते. आणि त्या काळात मी बहुजन समाज पार्टीत होतो. त्यामुळे माझे प्रशंसक किंवा सहकारी कार्यकर्ते खूप होते. तर ते समोर बसलेल्या लोकांना वाटलं की ही सभा आपण उधळून जाऊ. तेव्हा गोविंद पानसरे जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल बोलायला लागले, पण ज्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते झालं होतं, शिवाजी कोण होता, माझा दुसरी आवृत्ती होती, तर त्याबद्दल ते बोलत होते. तेव्हा शिवसेनेच्या लोकांनी घोषणा दिल्या, जातीयवादी गोविंद पानसरे यांचा निषेध असो. तर गंमत ही झाली की मागे बसलेले लोक जे होते ते त्याच वेळी विजय असो म्हणायचे. आणि जातीयवादी गोविंद पानसरे म्हटलं ते विजय असो म्हणायचे. त्यामुळे ते निराश होऊन गेले की आपला आवाज, त्यांना माहितच नाही की आपल्या मागे लोक आहेत. तर इतके लोक आपल्या विरोधात आहेत. त्यांना कल्पना होती. त्यांना वाटलं आपलं राज्य आहे, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, पोलीस आपल्या ऐकतील, सत्ताधारी आपले. तर त्या भ्रमात ते होते. शेवटी मग ते उठून चालले गेले अशा घोषणा देऊन. आणि त्यांना वाटलं सभा उधळली कसली, मागचे लोक समोर आले. पुन्हा हॉल द्यायचे. सभा छान झाली. मधल्या काळात गोविंद पानसरेंनी त्यांना धमकी दिली की तुम्ही इथे हा ठीक आहे, तुमच्या गावात आहात, तुम्ही कोल्हापुरात असतात तर तुम्हाला तिथेच दाबून टाकलं असतं. ते आडदांड व्यक्तिमत्व होतं, पैलवानच होते ते. तर ते घाबरत नव्हते. तर या घटनेचा माझ्यावर परिणाम असा झाला की अशा तऱ्हेने ज्या ओबीसी समाजासाठी गोविंद पानसरे बोलत होते, शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत होते, ते त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत होते, तो सुद्धा समजून घ्यायला कोणी तयार नाही. आपण अशाच प्रकारचं पुस्तक लिहावं असं मला वाटलं. कारण त्या काळात कॉम्प्युटर वगैरेच्या सुविधा होत्या, आपण इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर होते. तर गोविंद पानसरेंचं हे पुस्तक जी दुसरी आवृत्ती ती इलेक्ट्रॉनिक टाईपरायटरवर टाईप झाली होती. ती आवृत्ती होती माझ्याकडे. नंतर कॉम्प्युटर आली. तर मग मी शिवाजी शूद्र कसा या शीर्षकाचं पुस्तक लिहायला ठरवलं. ते कोण होता म्हणतात, आपण शूद्र कसा, शूद्र होता बा, हा कसा आहे बा, त्याचं स्पष्टीकरण द्यावं. त्याच काळामध्ये जाणता राजा हे पुरंदरेचं नाटक यवतमाळात येणार होतं. आणि आयोजन अर्थातच भाजपचे लोक होते, RSSचे लोक होते. तर आम्ही ठरवलं होतं की असं एक पुस्तक लिहायचं आणि ते छापायचं आणि फुकट वाटायचं. जे लोक नाटक पाहायला येतील त्यांना तिकिटासोबत पुस्तकं द्यायचं किंवा बाहेर आल्यावरही द्यायचं. तर असं आम्ही ठरवलं होतं. तर ते पुस्तक तर निघालं, पण निघालं म्हणजे त्याची मजा अशी आली तेव्हा एकाच जणाकडे कॉम्प्युटर होता. आता ही कल्पनाच वाटते आपल्याला. आता घरोघरी कॉम्प्युटर आहे, घरोघरी 2-3 कॉम्प्युटर असतात. अख्ख्या यवतमाळ शहरामध्ये एकाच व्यक्तीकडे कॉम्प्युटर होता. शंतनू जोशी नावाचा एक विद्यार्थी होता. तो आमचा नव्हता, दुसऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजचा होता. तर त्यांनी ते दुकान केलं होतं, त्याच्या घरी तो टाईप करायचा. तर मग आम्ही त्याला ते दिलं
आता तो ब्राह्मण असल्यामुळे त्याला जाणवलं की बा हे ब्राह्मणाच्या विरोधात हे पुस्तक आहे. तर त्यांनी ते पुस्तक निघू नये असा प्रयत्न केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आमचा कॉम्प्युटर बिघडलाय आणि तो दुरुस्त करायला अमरावतीला पाठवला. आता आपल्या गावात अनेक लोक कॉम्प्युटर दुरुस्त करतात, घरी येऊन करतात, तेव्हा अमरावतीला जावं लागेल. वर्षभर तो कॉम्प्युटर आलाच नाही. आला की नाही हा भाग वेगळा, पण वर्षभर ते पुस्तक निघालं नाही. म्हणजे निघायला पाहिजे होतं ते 89 मध्ये. 88च्या घटनेनंतर हे पुस्तक मी लिहिलं आणि मग ते छापण्याकरता अशा तऱ्हेने प्रयत्न केला, पण वर्षभराने ते निघालं. पण निघालं तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त केली की हा ब्राह्मण विरोधी विचार आहे. पण त्या पुस्तकाच्या दरम्यान आमचे जे मार्गदर्शक होते व्यंकटेश आत्राम ते मरण पावले होते. त्या दरम्यान बहुजन समाज पार्टीत ते काम करत होते आणि त्यांना एक आजार झाला, मेंदूचा काहीतरी गाठ आली आणि त्यात त्यांच्यावर व्यवस्था झाली नाही, उपचार योग्य झाले, ते मरण पावले. तर मरण पावल्यावर मग मला जाणवलं की आपण हे पुस्तक त्यांना अर्पण करूया. म्हणून गोंडी संस्कृतीचे संदर्भ आणि टंगो रायताळ या पुस्तकाचे जे लेखक आहेत अशा गुरुवर्य व्यंकटेश आत्राम यांना हे पुस्तक समर्पित. असं लिहिलं आहे, गोंडी संस्कृतीचे संदर्भ उलगडून आदिवासी चळवळीला बहुजनवादाची दिशा देणाऱ्या गुरुवर्य व्यंकटेश आत्राम यांना सविनय अर्पण. अशा तऱ्हेने हे पुस्तक आपण व्यंकटेश आत्रामांना अर्पण केलं, कारण त्यांचे माझे संबंध फार निकटचे होते आणि त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. तर अशा तऱ्हेने पुस्तक प्रकाशित झालं. पण प्रकाशित झालं त्याला मोठी बेजार घटना घडली. तिथे आदिवासी साहित्य संमेलन आम्ही घेतलं. तर त्याचे अध्यक्ष होते भुजंग मेश्राम, ते उलगुला अंतर्गुला. तर त्यावेळी त्याचं प्रकाशन झालं, अशी पत्रिकेत आम्ही छापलं आणि ते पत्रिका कॉलेजच्या फलकावर मी लावली. तर तेव्हा मला धमकी आला, ते पुस्तक प्रकाशित झालं, तुमचं घर जाळून टाकू. आता मी राहत होतो जिथे राहत होतो त्याच्यावरती वस्ती नव्हती, 2 घरं होती, पण ते आपापल्या घरी राहायचे, प्राध्यापक असल्यामुळे त्यांचं काही देण्याघेण्याने कोणाचे. पण अवतीभोवती जंगल होतं, शेती होती. तर मी त्यांना उत्तर दिलं की जो कोणी येईल घर जायला, एक तर माझं घर काही शनिवारवाडाने पटकन जळून जाईल आणि जायला आलं तर तुम्ही तुमची व्यवस्था करा, मी तुम्हाला गाडून टाकेल, तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही, माझ्या परिसराच्या बाहेर जाऊ देणार नाही. आता असं उत्तर दिल्यामुळे ते संघवाले काय इतके काही हिंमत करणार नव्हते. यार की हा असा बोलतो. आणि मी म्हटलं होतं ज्याच्या धमक नसते ते धमक्या देतात, तर तुमच्यात काही धमक नाहीये. तर त्यांच्यावर निरोप पोचला, कोणी माझ्या घरामध्ये आलं नाही. अशी सुद्धा एक कथा या पुस्तकाची आहे, निर्मिती कथा. सर, शिवाजी शूद्र कसा हे पुस्तक फार गाजलेलेच आहे. हा वादही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून महाराष्ट्राला पुढारलेल्या आणि पुरोगामी महाराष्ट्राला सतावतो आहे. मला वाटते ही जी दुःखद घटना तेव्हा घडली होती, हा विचार अजूनही संपलेला नाही आहे. अजूनही बऱ्याच लोकांना शूद्र ठरवून वेगळं ठेवलं जातंय. आता शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं गेलंय, ही कोणती विचारधारा होती की शिवाजी महाराजांना शूद्र ठरवणारी? अर्थातच जे वैदिक धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथांनी अशा प्रकारची एक धारणा प्रसवली होती की कलियुग आहे आता, आणि कलियुगामध्ये पहिला आणि शेवटला 2च वर्ण असतात. अशा अर्थाचं एक वाक्य शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ कमलाकर भट्ट, तो गागा भट्टाचा काका. आता गागा भट्ट हा शिवकालीन आहे, 17व्या शतकातला पूर्वार्ध समजा किंवा मध्य, 17व्या शतकातला शेवट. 1674 मध्ये शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला, तर त्याच्या साधारणतः 50-60 वर्षापूर्वी होऊन गेलेला, म्हणजे 17व्या शतकातल्या पूर्वार्ध किंवा 16व्या शतकाचा अंत. या काळात पैठणला कमलाकर भट्ट नावाचा एक पंडित होऊन गेला. त्यांनी शूद्राचार शिरोमणी नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथात त्यांनी लिहिलाय कला वाद्यंतयो स्थिती ही, म्हणजे कलियुगामध्ये पहिला आणि शेवटला अशी स्थिती असते. म्हणजे पहिला म्हणजे ब्राह्मण, शेवटला म्हणजे शूद्र. तर मधले क्षत्रिय आणि वैश्य हे 2 वर्ण नाहीसे होतात. आता कलियुगाचा इतिहास 5000 वर्षाचा मांडला जातो. कलियुग 5000 वर्षापूर्वी निर्माण झालं असं हिंदूंचे किंवा वैदिकाचे धर्मग्रंथ सांगतात. आता भारताचा इतिहास 5000 वर्षाचाच उपलब्ध आहे. याचा अर्थ काय होतो की 5000 वर्षात कलियुग ज्या अर्थी आहे त्या अर्थी 5000 वर्षात क्षत्रिय आणि वैश्य हे वर्णच नव्हते. मग हे वर्ण नव्हते तर स्वतःला क्षत्रिय म्हणतात ते कशाच्या आधारे, त्याला काय आधार आहे? आणि एक असं मत त्या काळात प्रचलित, नंदांतम क्षत्रिय कुलम, नंद
कुळाचा अंत झाला आणि क्षत्रिय कुळ संपलं. संपलं. आता हे तर आधीच संपलं होतं, कलियुग जर आधीच झालं असेल तर हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे कलावाद्यंत स्थिती हे वाक्य चुकीचं आहे. नंदांतम क्षत्रिय कुलम हे वाक्य चुकीचं आहे. याचा एक अर्थ असा होतो की ब्राह्मणांनी आपल्या सोयीनुसार काही लोकांना क्षत्रिय करायचं ठरवलं तर ते क्षत्रिय होत असत. आणि ठरवलं म्हणजे का ठरवलं, ते काही उपकार नव्हते करत, ते पैसे घ्यायचे. जसं आता परमिट मिळण्याकरता तुम्हाला पैसे द्यावे लागतात, लायसन्स घेण्याकरता पैसे द्यावे लागतात, तशा आपल्या क्षत्रियत्व एक प्रकारचं लायसन्स होतं. आणि ते लायसन्स फक्त जो पैसे देईल त्यालाच ते मिळत असेल, म्हणजे त्या व्यक्तीपुरतं सीमित होतं. म्हणजे भ्रष्टाचार तेव्हाही असा जातीमध्ये चालायचा नाही. भ्रष्टाचाराचा मूळच धर्मामध्ये आहे. म्हणजे भ्रष्टाचार का होतो, जिथे भीती निर्माण होते तिथे भ्रष्टाचार होतो. समजा तुम्ही रॉंग साईड गाडी चालवली, तुम्ही चूक केली, मग तुमच्याला भीती निर्माण झाली, पोलीस म्हणतो 10 रुपये द्या, 100 रुपये द्या, 1000 रुपये द्या, माफ. भ्रष्टाचार कसा आला, भीतीची भावना. तर देवाची भीती आहे, भूताची भीती आहे, पिशाचाची भीती आहे, दैवाची भीती आहे, नरकाची भीती आहे. भीतीची इतकी मोठी यादी आहे, ते यादीतून मुक्त होण्याकरता तुम्हाला पुरोहिताशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या काळात झालेला जो भ्रष्टाचार आहे याबाबत त्याची यादी दिली आहे. त्यांनी म्हटलंय की 16 लक्ष होण हा शिवराज्याभिषेकाला आलेला खर्च, 1 लक्ष होण ही दक्षिणा एकट्या गागा भट्टाला दिली. आणि गागा भट्टाचे जे ब्राह्मण होते सहकारी त्यांनाच फक्त पाचाड आपल्या रायगडावर एंट्री होती, बाकीच्यांना पाचाडला ठेवलं होतं. म्हणजे अशा तऱ्हेने ही सुद्धा एक प्रकारची लाच होती. आता हा शब्द लोकांना आवडणार नाही, पण शिवाजी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की गागा भट्टाला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस क्षत्रियत्व मिळवण्याकरता दिलेली लाच होती. म्हणजे हे लाच म्हणा की भ्रष्टाचार म्हणा याचं मूळ आहे भीती, आणि त्या भीतीचं मूळ आहे धर्मग्रंथ. म्हणून या धर्मग्रंथाचाच आपण विचार केला पाहिजे असं जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं तेव्हा त्यांनी वीर शूद्राचा ग्रंथ लिहिला. त्याच्या आधी शिवाजी महाराजांवर जो पोवाडा लिहिला महात्मा फुले यांनी सुद्धा ही गोष्ट सांगितली होती. त्यानंतर मग ज्या पेशवाईच्या बकरी आहे त्या सुद्धा शिवाजी महाराजांना हे लेखल्याच्या गोष्टी आल्या. त्या ग्रामण्याचा साध्यंत इतिहास नावाचा जो ग्रंथ आहे प्रबोधनकार ठाकरेंचा, त्यात त्यांनी ग्रामण्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला बहिष्कार टाकणे, जाती बहिष्कार करणे, त्याला ग्रामण्य शब्द आहे. तर हे ग्रामण्य कसं होत होतं, जे ब्राह्मणाचं ऐकत नाही त्यांना असं बहिष्कृत केलं जात होतं. हा इतिहास बकरीच्या आधारे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलाय. आता बाबासाहेब आंबेडकरांनी सगळी विस्तृत तंत्री दिलेली आहे त्यावेळी काय काय घडलं. आणि शेवटी असं म्हटलंय की हा सगळा इतिहास जो प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिला तो बकरींच्या आधारे लिहिला असल्यामुळे तो कितपत विश्वसनीय मानावा हा प्रश्न आहे. म्हणजे ते स्वतः वकील असल्यामुळे, बॅरिस्टर असल्यामुळे तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत त्यांच्यात होती आणि पुराव्याशिवाय ते बोलत नव्हते. कोणताही वकील पुराव्याशिवाय बोलत नाही. तर म्हणून त्यांना तो पुरावा अस्सल नाही वाटला, त्यांनी शंका व्यक्त केली आहे. पण एक गोष्ट त्यांनी स्पष्ट केली की कोणाला क्षत्रिय करायचं, कोणाला शूद्र करायचं हे ब्राह्मणाच्या मर्जीवर चालत असेल. आणि ही मर्जी राखण्याचा प्रयत्न जो करेल त्याला क्षत्रियत्व मिळत होतं. म्हणजे क्षत्रियत्व एका व्यक्तीपुरतं सीमित होतं, जे जातीला लागू नव्हतं, ते एखाद्या विशिष्ट कुटुंबापुरतं सीमित होतं. म्हणजे क्षत्रियत्वाबद्दल श्रीधर व्यंकटेश केतकरांनी सुद्धा म्हटलंय. त्यांचा जो ग्रंथ आहे प्राचीन महाराष्ट्र सातवाहन पर्व भाग 1 खंड 1 त्याच्यावर त्यांनी म्हटलंय की जातीचा इतिहास सलगपणे लिहिता येतो, तसा वर्णाचा लिहिता येत नाही. की वर्ण ही व्यवस्था ब्राह्मणांच्या अधीन होती. एक मंत्र आहे याबद्दल, देवाधीनम जगत सर्वम, हे जग हे देवाच्या अधीन आहे. मंत्राधीनमच देवच, देव हे मंत्राच्या अधीन आहे. ते मंत्रा ब्राह्मणाधीना, ते मंत्र कोणाच्या अधीन आहे, ब्राह्मणाच्या अधीन आहे. ब्राह्मण मम दैवतम, दैवत कोण आहे, ब्राह्मण आहे. देव काही दैवत तुमचा नाहीये. म्हणजे मंत्राधीनमच्या दैवच ठीक आहे, म्हणजे हे देव मंत्राधीन आहे, पण देवाधीनम जगत सर्वला काय अर्थ आहे. म्हणजे हे फसवविधान आहे ना. हे जग देवाने निर्माण केलं, तो जगत चालक आहे, निर्माता, आणि शेवटी ब्राह्मण म्हणतो मी दैवत आहे. तर ही जी घोषणा आहे, अशा प्रकारच्या अनेक घोषणा धर्मग्रंथावर टाकून ब्राह्मणांनी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. आणि जो पैसे देईल त्याला ते फक्त क्षत्रियत्व देत होते. ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक उदाहरणाच्या आधारे हुवेर शूद्राच्या ग्रंथामध्ये सांगितली. तर मला असं लक्षात आलं की त्यांनी निवड शिवाजी महाराजांचा हा प्रसंग सांगितला नाही. तर हा नंतरच्या काळात मग प्रतापसिंग राजे भोसलेच्या काळात
असाच प्रकार हा. झाला. त्यांनाही क्षत्रिय नाही असं ब्राह्मणांनी म्हटलं. हा. आणि मग त्याला प्रश्न पडला की धर्मग्रंथ म्हणतात आपलं ऐकायला पाहिजे. ते साताऱ्याचे राजे होते, संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज, त्यांच्या वंशातले. तर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की शाहू महाराजांच्या काळात हा प्रश्न निर्माण झाला असेल की नसेल माहित नाही. नंतर रामराजा वगैरे इतर राज्य झाले, त्यांच्या त्या काळात सुद्धा वेदोक्त प्रकरण झाले असतील की माहित नाही, पण त्यांना पुराणोक्त पद्धतीने पूजाविधी करणार. पुराणोक्त म्हणजे शूद्रांसाठी, शाहू महाराजांसाठी. रामराजानंतर प्रतापसिंग राजे भोसलेच्या काळात हा प्रसंग आला. तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना बोलवलं. आपण साताऱ्याला गेला की तिथे राजवाडा आहे, आता मी गेल्या वर्षी गेलो होतो. तर तिथे जो दरबार आहे त्या दरबारात त्यांनी ब्राह्मणांना बोलवलं आणि राजवाड्याला दरवाजाला कुलूप लावलं, दार लावलं, बंद केलं आणि बाहेर प्रचंड गर्दी होती लोकांची की ब्राह्मण काय निर्णय देतात, म्हणजे क्षत्रिय आहे की शूद्र आहे, प्रतापसिंग राजे भोसले. आणि मग त्या दरबारच्या बाहेरचा भाग जो कॉरिडॉर म्हणतो आपण त्याला, त्या भागात हातात नंगी तलवार घेऊन प्रतापसिंग राजे फिरत होते. अर्थात ब्राह्मणांसाठी ती धमकी होती, तुम्ही जर निर्णय विरोधात दिला तिथेच कापून काढू आणि बाहेर लोक आहेतच तुम्हाला कापायला. तर अशा तऱ्हेने त्या दहशतीखाली ब्राह्मणांनी निर्णय दिला की प्रतापसिंग राजे भोसले क्षत्रिय आहेत. पण आधी शूद्र म्हटलं होतं ना, त्याचं काय? म्हणजे हा जो निर्णय आहे हा काही सत्यावर आधारित नाही आहे. शिवाजी संदर्भात असो, छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात असो, रामराजे संदर्भात असो, हा धमकी दिली किंवा जीव वाचवण्यासाठी कोणताही निर्णय दिला जाते. मला वाटते अशीही वहिवाट किंवा अशीही परंपरा काही लोकांची राहिलेली आहे, सतत राहिली. प्रतापसिंग राजे भोसले 1832 ते 35 मध्ये त्यांचं राज्य खालसा झाला आणि त्यानंतर मग ते राजे म्हणून काही राहिले नाही. पण नंतर जो आणखी वेदोक्त शब्दाचा अर्थ असा होतो, वेदात सांगितलेलं, वेदातले मंत्र सांगितले ते क्षत्रिय आणि ब्राह्मणांसाठी आहे किंवा वैश्यांसाठी, पण शूद्रांसाठी नाही. जेव्हा तुम्हाला वेदातले मंत्र नाकारण्यात येतात तेव्हा याचा अर्थ असा होतो तुम्ही क्षत्रिय नाही, ब्राह्मण नाहीत किंवा वैश्य नाहीत, तुम्ही कोणा शूद्रा. तर शिवाजी महाराजांच्या काळात हा प्रकार जो दादा भट्टांनी केला होता की तुम्ही नंदांतर क्षत्रिय कुलम, नंदांतर क्षत्रिय कुल संपलं. शिवाजी महाराज तशी काय क्षत्रिय होती.